सोलापूर शहरातील लहान टपरी धारकांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या कारवाई विरोधात प्रहार शेतकरी संघटना आणि जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे। या संदर्भात संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की शहरात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली लहान टपरीधारक, फेरीवाले आणि हातावर पोट भरणाऱ्या गरीब व्यावसायिकांवर सातत्याने एकतर्फी कारवाई केली जात आहे। अनेक वेळा पर्यायी व्यवस्था न देता त्यांची उपजीविकेची साधने उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ही कारवाई मानवी हक्काच्या विरोधात असून अमानुष स्वरूपाची असल्याचे संघटनेने म्हटले आहे। मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करून फक्त गरीब टपरीधारकांवर कारवाई करणे अन्यायकारक असल्याचाही आरोप करण्यात आला। नमस्कार, मी खालिद मन्यार, प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर। आज महानगरपालिका आयुक्त यांना भेटून आम्ही निवेदन देण्यात आलं की सोलापुरात अतिक्रमणाची कारवाई जोरात चालू आहे। साहेबांना म्हणलं समोर सण आहे, 15 दिवसानंतर रमजान आहे, बरेचसे सण आता येणार आहेत। सण होईपर्यंत तुम्ही अतिक्रमणाची कारवाई थांबवा, अन्यथा प्रहार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं आहे। एक जर बघितलं आपण, खोकेधारक संघटना असू दे, फेरीधारक आपले जे गाड्या 4 चाकच्या गाड्या लावतात, फेरीधारक, ते व्यवसाय जे करतात पोट चालवण्यासाठी, आपला परिवार चालवण्यासाठी, परिवार त्यांनी श्रीमंत होण्यासाठी चालवत नाही। जे खोकेधारक असू दे, जे फ्री परवाना, जे फ्री आपली जे हातगाडी ढकलते ते असू दे, तर हे आपले जे अतिक्रमण विभागाने काय केलं आहे की जे मोठमोठे लोक सोडतात, फक्त गरिबांना त्रास देण्याचं काम हे बनसोडे साहेब असू दे, त्यांचं टीम असू दे, असं काम करत आहे। त्यांना मी हात जोडून विनंती करतो, जेव्हापर्यंत सण आहे तेव्हापर्यंत तुम्ही थांबवा। जर अतिक्रमण कारवाई नाही थांबवली, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन, शेकडो कार्यकर्ते येऊन रस्त्यावर उतरून आंदोलन आम्ही राहणार नाही। जर आपण बघितलं तर अतिक्रमणाची कारवाई शक्तिमान गंगाधरची भूमिका अशी चालू आहे। एक जर बघितलं, दुसरीकडे कुठं आपलं चिरीमिरी असतं तिकडं कारवाई होत नाही, जिथं चिरीमिरी नसते तिकडं कारवाई होत आहे। तर अशी भूमिका तुम्ही जर चालवलं, ठीक आहे, सण उद्या तुम्हाला आम्ही प्रूफसही दाखवू, कुणाच्या टाक्या कुठे गेलेत, कुणाच्या टाक्या कुणाच्या पावत्या नावावर कुणा कुठं पाठवलेत, काय पाठवलेत, सर्व आमच्याकडे पुरावे आहेत। आम्हाला तुम्ही हे करू नका। जर तुम्ही कारवाई जर चालू ठेवली, आयुक्त साहेबांना सांगतो, सर्व हातगाड्या घेऊन आमच्या तुमच्या कार्यालयामध्ये आल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही। 8 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे, तुम्ही कारवाई थांबावी। हात जोडून तुम्हाला विनंती करतो, 8 दिवसात जर नाही केलं, मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।